नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी हा कपडा घेतलेला आहे आणि इथं आपल्याला एवढ्या कपड्यामधून एका बाहीची डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर मी हा कपडा घेतलेला आहे, तो बरोबर आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा। डबल फोल्ड करून घेतला, त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्याची लांबी आहे 14.5 इंच, परंतु आपल्याला 13.5 इंच इतकी घ्यायची आहे। अशा पद्धतीने लांबी घेतली 13.5 इंच आणि त्याच्यानंतर मग रुंदी घेतली 6.5 इंच। लहान साईज आहे म्हणून मग हे अंतर घेतलं मी 6.5 इंच आणि उंची घेतली 13.5 इंच। जे काही 13.5 इंच अंतर मोजून घेतलं तिथं आपल्याला 3.5 इंचावर खूण करून घ्यायची आणि 3.5 इंचापासून जिथं आपण 6.5 इंच पूर्ण मोजून घेतलं इथं आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची। अशा पद्धतीने डायरेक्ट सरळ कट न करता थोडा आपल्याला गोलवा आकार देऊन घ्यायचा। ज्या पद्धतीने आपण आखून घेतलं ते अगदी हळूवारपणे आपल्याला कट करून घ्यायचं। त्याच्यानंतर मग जो काही कोना आहे तिथं थोडा आपण गोलवा शेप देऊन घेतला तर बघू शकतात। आणि त्याच्यानंतर मग मध्य सेंटरवरती सुद्धा आपल्याला कट मारून घ्यायचा, जेणेकरून आपल्या लक्षात येईल। मग उलट सुलट बाजू चेक करून घेतली आणि खालच्या बाजूला आपल्याला लेस लावायची आहे। तर डायरेक्ट लेस लावू शकतात किंवा मग थोडी आपल्याला अशा पद्धतीने सरळ रेषेत शिलाई करून घेतली आणि मग लेस लावली तरी देखील चालेल। मग मी आधी सरळ रेषेत शिलाई करून घेतली, त्याच्यानंतर मग लेस खालच्या बाजूला लावायला जमेल की वरच्या बाजूला, तर हे तुमच्या लेसवरती डिपेंड आहे तुमची लेस कशी आहे। तर मग माझी वरच्या बाजूकडून अशा पद्धतीने लेस मी लावून घेत आहे। अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला हळूवारपणे लेस लावून घ्यायची। अशा पद्धतीने मी लेस लावून घेतली, त्याच्यानंतर मग इथं आपल्याला प्लेटा देऊन घ्यायच्या आहेत। तर अगदी एकसारख्या आणि अर्धा इंचाच्या आपल्याला अगदी एकसारख्या समोरासमोर प्लेटा घ्यायच्या आहेत। तर बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला प्लेटा मारून घ्यायच्या। त्याच्यानंतर मग दुसरी प्लेट सुद्धा सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने एकसारख्या प्लेटा मारून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने मी लगेचच मग मशीनच्या सहाय्याने प्लेटा मारून घेत आहे। तर तुम्ही आधी पिना लावून सुद्धा पॅक करू शकतात किंवा मग डायरेक्ट अशा पद्धतीने सुद्धा शिलाई करू शकतात। तर कपडा हा खूप सरकणारा आहे, त्याच्यामुळे मग सरकू नये याच्यासाठी मग अशा हळूवारपणे मी प्लेटा मारत आहे। प्लेटा मारत असताना आपल्याला त्या मोजून घ्यायच्या आहेत। तर जो काही मध्य सेंटर आहे तिथपर्यंत बरोबर आपल्याला त्या प्लेटा घ्यायच्या। जर मागे पुढे झाल्या तर पुन्हा आपल्याला शिलाई ओपन करून आणि पुन्हा आपल्याला मारून घ्यायच्या, परंतु अगदी एकसारख्या मारल्यामुळे तर स्लीव्जला छान असा लुक येतो, मागे पुढे होणार नाही ही काळजी घ्यायची। तर बरोबर मोजून घेतल्या, एका साईडला किती आहेत हे आपल्याला चेक करून घ्यायचं। मग दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला सेम तितक्याच प्लेटा देऊन घ्यायच्या। तर मी एका बाजूला माझ्या 7 प्लेटा पडलेल्या आहेत। नंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम मी 7च प्लेटा मारून घेत आहे आणि जिथं मध्य सेंटर आहे तिथं शेवटच्या प्लेटांचं जी काही दिशा आहे ती समोरासमोर आली पाहिजे। तर स्टिच ओपनरच्या साहाय्याने मी हळूवारपणे प्लेटा देऊन घेतल्या। मग फायनली शेवटची जी काही प्लेट आहे ती सुद्धा अशा पद्धतीने देऊन घेतली। नंतर मग एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि जो काही मध्य सेंटर आहे बघू शकता दोघही बाजूंना मी सेम प्लेटा देऊन घेतल्या आणि एकसारख्या मापात असल्यामुळे अशा पद्धतीने बाहीला आपला छान लुक येतो। नंतर मग मी रेग्युलर आपण ज्या पद्धतीने बाही कटिंग करत असतो सेम त्याच पद्धतीने आतील बाजूला बाही कट करून आणि तिच्यावरती अस्तर जोडून घेतलेला आहे। नंतर बाहीचा मध्य सेंटर काढून घेतला आणि आपण जी काही बाहीची फ्रिल तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला जोडायची आहे। मग मध्य सेंटरपासून दोघही बाजूंना 5 इंच अंतर मोजून घेतलं आणि खुणा करून घेतल्या। नंतर मग आपण जिथं बाहीचा मध्य सेंटर काढून घेतलेला आहे तिथं बरोबर हा मध्य सेंटर आपल्याला ठेवून घ्यायचा आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे।
तर मग हे जी काही फ्रिल आहे तयार केलेली ती जोडत असताना प्लेटांची दिशा चुकणार नाही ही काळजी घेत मग आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आणि मग फायनली आपण जे काही 5 इंच अंतर मोजून घेतलं तिथपर्यंत बरोबर हे अंतर आपल्याला चेक करून घ्यायचं. तर अगदी परफेक्ट आहे. थोडंफार मागे किंवा पुढे झालं तर काहीही हरकत नाही. तर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा मी ते अंतर मोजून घेतलं आणि मग खालच्या बाजूकडून शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर मग दुसरी बाही सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आणि ही लगेचच आपल्याला ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे. एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले तर बघू शकतात खूप छान अशी स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. तर एकसारख्या मापात प्लेटा घेतल्यामुळे अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असा बाहीला शेप येतो. दोघंही बाह्या मी तयार करून घेतल्या. त्याच्यानंतर मग ब्लाऊजवरती आपल्याला आपण जो काही बाहीचा मध्य सेंटर काढून घेतलेला आहे आणि तिथं मध्य सेंटरवरती आपण जी काही फ्रिल जोडून घेतलेली आहे तर ती बाही बरोबर आपल्याला शोल्डरच्या जॉईंटवरती ठेवून आणि हळूवारपणे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडत असताना अजिबात खेचायची नाही. अगदी हळूवारपणे हलक्या हाताने दोघंही पार्ट पकडून घ्यायचे. नंतर मग त्याच्यावरती मी डबल शिलाई मारून घेतली आणि पुन्हा मग दुसऱ्या बाजूला सुद्धा मी ती बाही जोडून घेतली. खालच्या बाजूंची जी काही प्लेटा आहे त्यांची दिशा चुकणार नाही हे सुद्धा आपल्याला खालच्या बाजूला चेक करत आणि जोडून घ्यायचं. आणि फायनली मग आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. तर मग फायनल लुक बघू शकतात. खूप छान अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा.